पुणे नगर महामार्गावर एसटी बसच्या अपघातांचे सत्र थांबता थांबत नसून पुन्हा एकदा हवेली येथे पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसचा आणि शेव्हरोलेट कंपनीच्या नव्या कोऱ्या गाडीचा अपघात झालाय। पुणे नगर महामार्गावर एसटी बसच्या अपघातांचे सत्र थांबता थांबत नसून बकोरी फाटा तालुका हवेली येथे नगरकडून पुण्याकडे जाणारी महाराष्ट्र राज्य मंडळाची कोपरगाव शिर्डी पुणे विनावाहक एसटी बस क्रमांक MH40 AQ 6002 या बसचा आणि शेव्हरोलेट कंपनीच्या नव्या कोऱ्या काळ्या रंगाच्या गाडीचा अपघात झालाय। या अपघातात शेव्हरोलेट गाडीचे थोडे नुकसान झाले असून या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पुणे नगर रोडच्या दोन्ही बाजूस लागल्या होत्या। एसटी बस आणि कारची बकोरी फाटा परिसरात कुठेतरी घासाघाशी झाली। गाडीचे नुकसान झाल्याने कार चालकाने ती बस बकोरी फाटा येथे अडवली आणि एसटी चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याला एसटी चालकाने प्रतिकार केला खरा, परंतु या झटापटीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा दुतर्फा लागल्या होत्या। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, परंतु या अपघातामुळे इतर वाहन चालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागलाय। पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत कार चालक घटनास्थळापासून निघून गेला होता। त्यातच कारला नंबर नसल्याने त्याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही। औद्योगिकीकरणामुळे वाघोली परिसराचा झपाट्याने विकास होत आहे। बकोरी फाटा परिसरात अनेक महाविद्यालये, नवनवीन सोसायट्या असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। त्यातच वाहनांना वेगाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने वारंवार या भागात लहान मोठे अपघात होत असतात। त्यामुळे बकोरी फाटा येथे सिग्नल बसवण्याची गरज आहे। गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा।